सकाळ स्वास्थ्यम 2023. उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे अधिक तपशील जाणून घेऊया आजच्या पहिल्या बातमीत. सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे जाणून घेऊया दुसऱ्या बातमीत. सुषमा अंधारेंनी पोलिसांचा एक व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. वेगवान घडामोडीत ऐकूया सापांच्या तस्करीवर एल्विसचा मोठा खुलासा. दिवाळीत शेअर बाजार कोणत्या दिवशी बंद असणार आहे ते जाणून घेऊया. अमेरिकेचा सिरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला आणि भारत नेदरलँड मॅच आधी संघात मोठा बदल. चर्चेतल्या बातमीत ऐकूया अजितदादा गटाविरोधात सिंघवींचे खळबळजनक दावे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी. आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाच्या दुरुस्तीला बिहार विधानसभेमध्ये मंजुरी मिळाली आहे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठीचे विधेयक विधानसभेसमोर ठेवण्यात आले होते. बिहारच्या कॅबिनेटने गुरुवारी इतर मागास जमाती, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% गेली आहे. 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये एकूण आरक्षणाचा कोटा 75% होणार आहे. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या 50% मर्यादेचे उल्लंघन होत आहे. जाती गणनेचा अहवाल सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात 65% आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या दृष्टीने सरकार पावलं उचलत आहे. बिहारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी जातीवर आधारित आरक्षण आता 50% वरून 65% वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आतापर्यंत मागास अतिमागास वर्गाला 30% आरक्षण मिळत होतं, परंतु नवीन मंजुरी मिळाल्यानंतर 43% आरक्षणाचा लाभ मिळेल. गुरुवारी सरकारने विधानसभेमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी प्रस्ताव मांडला होता, जो मंजूर झाला. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठीचे विधेयक बिहारच्या कॅबिनेटने मंजूर केले आणि इतर मागास जमाती, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सध्या असलेले आरक्षण अनुसूचित जाती शेड्यूल्ड कास्ट SC 20%, अनुसूचित जमाती शेड्यूल्ड ट्राइब्स ST 2%, इतर मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय अदर बॅकवर्ड क्लासेस OBC अँड एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस EBC 43%. सध्या EBCसाठी 18% आरक्षण आहे, तर OBCसाठी 12%, SC साठी 16%, 1% ST साठी आणि 3% मागासवर्गीय महिलांसाठी सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद होती. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या EWS आर्थिकदृष्ट्या मागास समाजासाठी 10% आरक्षण कायम असणार आहे. विशेष म्हणजे विधेयक मंजूर होताना नितीश कुमार विधानसभेत हजर नव्हते. नितीश कुमार यावेळी म्हणाले की सध्याचा आरक्षणाचा कोटा हा सर्व समाजाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. नवीन दुरुस्ती विधेयक तात्काळ राबवण्यात येईल. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केली आहे. त्यामुळे नितीश कुमारांच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते.
सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय सिव्हिल सेवा पेन्शन नियम 1972 नवीन 2021 नुसार कर्मचाऱ्यांना NPS मधून OPS मध्ये अर्थात नवीन पेन्शन योजनेतून जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट होण्यासाठी पर्याय दिला होता. जे कर्मचारी 22 डिसेंबर 2003 च्या अगोदर शासकीय सेवेत नियुक्त झाले त्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिलेला आहे. या नियमानुसार सेवेत असलेले कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी हवी ती पेन्शन स्कीम निवडू शकत आहेत. हा पर्याय सुरुवातीला मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेला होता. त्यानंतर IAS मधील निवडक अधिकाऱ्यांना हा पर्याय देण्यात आला होता. पुढे निवृत्त कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची मागणी केली होती. केंद्राने त्यांनाही NPS मधून OPS मध्ये जाण्यासाठी पर्याय दिलेला होता. याशिवाय वेगवेगळ्या कट ऑफ डेट देण्यात आलेल्या होत्या. आता 30 नोव्हेंबर पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्राधिकृती अथॉरिटीकडून अंतिम आदेश काढण्यात येतील. सुरुवातीला या संबंधीचे आदेश 31 ऑक्टोबर पर्यंत काढणं आवश्यक होतं. या संदर्भात निश्चित केलेली अंतिम तारीख वाढवण्यात यावी यासाठी संबंधित प्राधिकाऱ्याने किंवा नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाला विनंती करण्यात आली होती. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या विनंत्यांचा विचार केल्यानंतर पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने आता या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी कट ऑफ तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही काळापासून राज्याच्या गृह विभागाला लक्ष्य केलं आहे. पोलीस दलातील गैरप्रकारांवर त्या भाष्य करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यामध्ये आरोपींना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसत आहे. त्यातून पोलीस काही तरुणांकडून वस्तू स्वीकारून त्या या व्हॅनमध्ये ठेवताना दिसत आहेत. पुण्याच्या येरवडा जेल भागातील हा व्हिडिओ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे अनेक सवाल त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत. सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुन्हा एकदा गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त, आधी पोलिसांची हितगुज की देवघेव, मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत. स्थळ पुणे जेल रोड. यापूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून देखील सुषमा अंधारे यांनी गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. ललित पाटीलला सत्ताधारी पक्षातील लोकांचा पाठिंबा आहे का? ज्या ससून रुग्णालयातून उपचारादरम्यान तो फरार झाला त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा यात हात आहे का, असे अनेक सवाल विचारत त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. यावरून त्यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता ऐकूया वेगवान घडामोडी. सापांच्या तस्करीवर एल्विसचा मोठा खुलासा. अंमली पदार्थांसाठी सापाची तस्करी करण्यावरून तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याबद्दल एल्विस यादव चर्चेत आला होता. आता एल्विसचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याने आपण नव्हे तर हरियाणवी गायक फाजिल पुरिया याने सापांची तस्करी केल्याचा आरोप केला आहे. तसंच फाजिल पुरियाचं खरं नाव राहुल यादव असल्याचं कळतं. दिवाळीत शेअर बाजार असणार या दिवशी बंद. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE वर उपलब्ध असलेल्या या वर्षीच्या कॅलेंडरनुसार मुहूर्ताचे व्यवहार रविवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी होतील. नंतर सोमवारी शेअर बाजारात व्यवहार होईल. दिवाळी बलिप्रतिपदेमुळे मंगळवारी सुट्टी असेल म्हणजे 14 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहील. 15 नोव्हेंबर पासून गुंतवणूकदार किंवा व्यापारी बाजारात व्यवहार करू शकतील. अमेरिकेचा सिरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला. एकीकडे इस्रायल हमास युद्ध सुरू असताना दुसरीकडे इराण अमेरिकेमधील तणावही वाढला आहे. सिरियामध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणी समूहामार्फत हल्ले केले जात होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने पूर्व सिरियामध्ये हवाई हल्ले केले. यामध्ये इराणी समूहातील सुमारे 9 लोक मारले गेले असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेने सिरियामध्ये एअर स्ट्राईक केले आहेत. हे दोन्ही हल्ले इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड या संघटनेच्या हत्यारांच्या गोदामावर केले असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारत नेदरलँड मॅच आधी संघात मोठा बदल. 12 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच नेदरलँड संघात मोठा बदल झाला आहे. नेदरलँडचा संघ याआधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेदरलँड संघात फेरबदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज रयान क्लेन पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी युवा नोआ क्रॉसला शेवटच्या सामन्यासाठी संघात संधी मिळाली आहे. आता बातमी चर्चेतली. राष्ट्रवादीच्या सुनावणीची. अजितदादा गटाविरोधात सिंघवींचे खळबळजनक दावे. राज्यात शिवसेना फुटली त्यानंतर राष्ट्रवादीतही मोठं खिंडार पडलं आणि अजित पवार गट सत्तेत सामील झाला. या राजकीय भूकंपानंतर सुरू झाली कायदेशीर लढाई. अजितदादा गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी पक्षावर दावा करत कायदेशीर लढाई सुरू केली आहे. 1.5 तास चाललेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. अजितदादा गटावर आरोप करताना मृत व्यक्तींच्या नावेही प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा दावा त्यांनी केला. सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाने सादर केलेल्या 20,000 8,900 शपथपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं आम्ही आयोगाला दाखवून दिलं. यामध्ये मृत व्यक्ती, अल्पवयीन, इतर पक्षातील सदस्यांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर संविधानात नसलेली पदं, गृहिणी, सेल्स मॅनेजर अशा लोकांचाही यात समावेश आहे. यामध्ये भ्रष्ट, विकृत पद्धतीने दस्तावेज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. अशा प्रकारच्या बनावट सदस्यांची आम्ही 24 प्रकारांची वर्गवारी केली आहे. अशा प्रकारे बनावट शपथपत्र कशी करण्यात आली हे निवडणूक आयोगासमोर आम्ही मांडलं. त्यामुळे खोटे आणि बनावट शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी अजितदादा गटाविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगासमोर केली. या सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यानंतर आता पुढची सुनावणी 20 नोव्हेंबर पासून निवडणूक आयोगात नियमित होणार आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.